नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या 12 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की एजेंना सतत शिंका येत असल्याने लीला एजेंना विचारते, तुम्हाला बरं नाही ना एजे? पण एजे ठीक असल्याचं सांगून फोन ठेवतात. सरू फोनमध्ये बघून नूडल्स बनवत असते. इथे यशला गुंडांनी किडनॅप करून त्याला खूप मारत असतात. सोबत विक्रांतही असतो. यशच्या फोनवर सतत रेवूचा फोन येत असतो. हे बघून विक्रांतला अजून राग येतो. तोही यशला टॉर्चर करू लागतो. यशच्या तोंडावर मास्क असतो, त्यामुळे त्याला समोर कोण आहे हे माहीतच नसतं. विक्रांत यशला बोलतो, यापुढे रेवतीला विसरायचं. रेवू सतत यशला फोन करत असते, त्यामुळे विक्रांत अजून यशला मारायला सांगतो. रात्री सर्व जेवायला बसतात. लीलाही येते. सरू तिने बनवलेले नूडल्स वाढते. आजीही नूडल्स खायला तयार होतात, पण नूडल्स खूप तिखट असल्याने आजींना खूप ठसका लागतो. आजींना त्याचा त्रास होऊ लागतो. लीला आजींना देण्यासाठी साखर आणायला जाते, पण सरूनी साखरेची बर्नीच फोडलेली असते. त्यामुळे लक्ष्मी लीलाला सांगते, मी आज सामान आणले त्यात असेल. एवढं सर्व सामान बघून लीलाला काहीच समजत नाही. ती पटपट साखर काढते आणि आजींना आणून देते. लीला लक्ष्मीला विचारते, तू किती महिन्याचं सामान भरलंय? थोडक्यात काय, तू डिलेव्हरीची वाट लावलीस आणि सरस्वती तू जेवणाची वाट लावलीस. लीला दुर्गाला बोलते, तू स्टाफशी बोललीस का? त्यावर दुर्गा बोलते, स्टाफना पगारवाढ केली, पण बदली कुणाचीही केली नाही. आपल्याकडे काम करणारी माणसं जुनी आहेत, त्यांना आपण नाही दुखवू शकत. त्यांची गैरसोय होईल येण्या जाण्यामध्ये. आणि स्टाफचा विचार करणं हे जागीरदारांचं कल्चर आहे. तरीही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, मी नाही करणार. त्यावर लीला म्हणते, थोडक्यात काय, मी सांगितलेली कामं कोणीही केली नाही. त्यावर दुर्गा म्हणते, हा विचार तुम्ही करायचा, आम्ही नाही. आम्ही आमची कामं केल्यात, पण ती तुम्ही विचार करून वाटली असती तर ती पूर्ण झाली असती. आपण एखाद्याला काम देतो तेव्हा त्याला ते जमेल का हा विचार करावा लागतो. आम्ही कामं करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला, पण ती फसली. तुमची जबाबदारी आहे ही. हे ऐकून लीला गप्प होते. तर सुना निघून जातात. आजी लीलाला बोलतात, दुर्गा बरोबर बोलली. तू त्यांना त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध कामं दिली. दुर्गा आपल्या तत्वांची तडजोड करणार नाही. सरस्वतीला स्वयंपाकातील सुद्धा माहिती नाही. लक्ष्मीने कधी मार्केटमधून काहीच आणलं नाही. तिला सवयच नाही. तू हे मुद्दाम केलं नाही. निराश नाही व्हायचं. चुका सर्वांच्या हातून होतात. तू ह्या चुकांमधून नक्की शिकणार. लीला तिथून निघून जाते. लीला रूममध्ये येते. तिला आजीने दिलेली घराची जबाबदारी आठवते, पण लीलाने गडबड केल्याने तिला त्याचा त्रास होत असतो. ती रडत असते. तिला आठवतं, एजे बोललेले असतात, लीला रडायचं नाही. जो खेळ खेळता येत नाही तो खेळायचाच नाही, आणि खेळायचा असेल तर तो जिंकायचाच. लीलाला एजेंटची आठवण येत असते. तितक्यात एजेंटची गाडी येते. एजे बेल वाजवतात. लीला धावत जाते आणि दार उघडते आणि एजेंटना घट्ट मिठी मारते. ती एजेंटना सांगते, मला तुमच्याशिवाय करमत नव्हतं. पण हे लीलाला पडलेलं स्वप्न असतं. खरं तर एजेंटना लीलाने मिठी मारलेलीच नसते. विक्रांत यशला एजेंटच्या घराबाहेर टाकून निघून जातो. आवाज ऐकून लीला आणि एजे बाहेर येतात, पण यश लीलाला काहीच घडलं नाही असं दाखवतो. यशला खूप लागलेलं असतं. त्याला खूप दुखत असतं. तरीही तो एजे किंवा लीलाला काहीच सांगत नाही. तो तिथून निघून जातो. पण लीलाला मात्र संशय येतो. एजे मात्र वारंवार शिंकात येत असतात, त्यामुळे ते निघून जातात. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.